बाळासाहेब थोरात एक संयमी आणि शांतताप्रिय माणूस आहे. त्यांचं काम त्यांचं काम आज संगमनेर तालुक्यात जवळजवळ महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे. म्हणजे कुठल्याही तालुक्यात जा, कुठेही जा, संयमी आणि शांतता हे असं व्यक्तिमत्व असणार माणूस. काय काम केलं असं वाटतं त्यांनी? नाही तसं त्यांचं तालुक्यात भरपूर काम आहे थोडा साहेबांचं. एकंदरीत तालुक्याचं बघितलं तर त्यांचं काम खूप असं वाटतं की केलंय. त्याविषयी मत काय तुमचं? त्यांनी तसा तालुक्याचा भरपूर विकास केलेला आहे. पण ह्या साकूर पठार भागाचा जर विकासाच्या बाबतीत जर बघितलं तसा रस्त्याच्या बाबतीत विकास झालेला आहे. नाही सहकार अतिशय चांगला आहे त्यांचा. ऊसाला भाव योग्य आहे. दुधाचा दरवाढ आता शासनाचीच तशी कमी आहे. तसेच कारखान्यात एक दिवाळी मिळते का? हो, दिवाळी मिळते ना कारखान्यात. हो, आम्ही शेतकरीच आहोत. कोणतं पीक उगवता? आमच्याकडे ऊस, गाई धंदा. तसं थोडा साहेबांचं काम आहे ना तालुक्यात भरपूर आहे. आता या हुलाड पोरांमुळे का म्हणजे मतदान फापायला गेले, नाही तर तसं काम योग्य आहे त्यांचं. असं आहे. तसं लाडक्या बहिणीचा बसलेला आहे. साहेबांचं काम आहे ना एकच नंबर आहे या तालुक्यात. असं आहे. हो, 100% मतदार त्यांच्या बाजूने आहे की ज्यांनी आतापर्यंत आताचा जो आता त्याचे बोगस मतदान जे काही घडलेलं आहे, जे आपल्या तालुक्यातच नाही त्यांचंही मतदान या ठिकाणी घडलेलं आहे. आणि ज्यांचं नाव नाही, पत्ता नाही, जे कुठले त्यांचे रहिवासी नाहीत, अशांचे मतदान या ठिकाणी झालेले आहेत. हा किती मोठा बोगस कारभार आहे. चांगले आहे कारण की कॉलेज आहे त्यांचे, अमृतवाहिनी कॉलेज आहे त्यांचं. मुलांना म्हणजे मार्क्स वाईज किंवा याच्या वाईज आता मुलींना मोफत जार देतात नाही का, तर चांगली गोष्ट आहे ही. कारण की त्यांचा सगळ्यात मोठा स्कोप हा शिक्षणावर आहे. म्हणजे त्यांचं कॉलेज आहे किंवा नाही का फार्मसी, इंजिनिअरिंग सगळे म्हणजे मुलांना फॅसिलिटी देतात ते त्यांच्या कॉलेजमध्ये. म्हणून मला असं वाटतं बाळासाहेब थोरात हे बेस्ट आहे. ते आता काय आहे, पण सत्ताधारी लोकांनी आता शेतकऱ्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे. कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर शेतकऱ्याचा हमी भाव भेटला पाहिजे. आपला कापसाला, त्याच्यानंतर सोयाबीनला, त्याच्यानंतर आता कांद्याचे कार्डी मोल होऊ राहिले ना. कांदा तर कसं होतं 3500-3700, आता 10-20 रुपयावर आले. काय करणार शेतकरी आता आत्महत्या घेऊन कर राहिले ना. आता हे सरकार आश्वासन देतोय, आज शेतकरी रोज आत्महत्या करतोय. का बरं करतोय? का शेतकऱ्यांच्या कर्जमाफी नाही होऊ राहिली, शेतकऱ्यांना हमी भाव नाही भेटू राहिला, त्यामुळंच शेतकरी आज हे करू राहिला ना. त्यामुळं तो माझ्या महाविकास आघाडीला माझा एक पाठिंबा आहे. हां, तो बाळासाहेब थोरात पण एक गुड माणूस आहे. शिक्षण क्षेत्रात त्याचं पण चांगलं कार्य केलं त्यांनी. आरोग्य पण चांगलं केलं त्यांनी. आज संगमनेरमध्ये एवढा मोठा बसणार हे केलं. हां, बस स्टँड मोठा त्यांच्यामुळं झालं ना आज हे एवढा. आज त्याने नाही केलं असतं तर काय झालं असतं? चांगले गुड आहे आपलं. मी म्हणतो महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे. नाही, ऊसाचा दर आता 3200 केलं ना त्यांनी साहेबांनी. आता चांगलं केलं. आता साखर बी दिली 30-30 किलो शेअर सभासदांना. मग हा चांगले काम आहे त्यांचे ना. आता मी त्यांचाच माणूस आहे पुरात. हा, काय वाटतं बाळासाहेब थोरात? चांगलं आहे बाळासाहेब थोरात. वाईट काय? शिक्षण क्षेत्रात कसं काम आहे? चांगलं काम आहे. संकुल केलं त्यांनी चांगले. एवढे BEd कॉलेज, इंजिनियर कॉलेज चांगलं केलं त्यांनी. तसं